हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या लातूरला रंगपंचमी दिवशी सेलिब्रेशन करतात. काही ठिकाणी धुलिवंदना दिवशी सेलिब्रेट करतात, पण आमच्या इकडे ना लातूरला आज सेलिब्रेट करतात. आज आहे 8 तारीख आणि इकडे कसे रंगपंचमी खेळतात ना ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि स्किप कुणीही करू नका. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आमच्या इकडे कसे असतात, रंगपंचमी कशी सेलिब्रेट करतात. तर रंगपंचमीची सुरुवात झालेली आहे आणि इकडे बघू शकतात माझा अवतार रंगाने भरून गेलेली आहे मी. आणि मुलांनाही दाखवणार आहे मी की मुलांचा कसा अवतार झालेला आहे. खूप एन्जॉय करत आहेत मुलंसुद्धा. तर इकडे बघू शकतात मुलांचा एवढा धिंगाणा चालू आहे ना. गोलू तर अख्खा रंगाने भिजून गेलेला आहे. गोलू एवढा त्यांचा गोलूची एक्साइटमेंट एवढी होती ना, रात्रीपासून त्याला झोपही नव्हती की उद्याच्याला मम्मा रंगपंचमी आहे. आणि रंगपंचमीसाठी त्यांनी पिचकारी एवढी युनिक घेतलेली होती ना. इकडे बघू शकते लाल कलरचं शर्ट घातलेला आहे ना, तर तोच गोलूच आहे. आणि पिचकारी तर एवढी युनिक घेतलेली होती त्यांनी यावेळेस. खूप एन्जॉय करत होता गोलू. पूर्णपणे भिजून गेलेला होता आणि त्याचे हे फ्रेंड्स, तर सर्व फ्रेंड्ससोबत त्याची खूप मस्ती चालू होती. आणि हातोडा आहे ना त्या टाईप त्यांनी यावेळेस पिचकारी घेतलेली होती. हे सर्व त्याचे फ्रेंड्स आहेत आणि खूप मस्ती करत होता. ही आहे माझा मोठा मुलगा आहे स्वयं, आणि त्याचीही तयारी चालू होती त्याच्या फ्रेंड्ससोबत. तोही काही कलरचं काय काय घेऊन सामान, जे काही साहित्य होतं ना तर ते घेऊन चाललेला होता. मग त्यासाठी तो घरी आला आणि थोडं त्याचंही शूट घेतलेलं होतं मी. कारण आता तो थोडं पप्पाला मला पण कलर लावणार होता. मग तो म्हणला पहिल्यांदा मम्मा पप्पाला आणि तुला पण कलर लावून घेणार आहे. मग घरात आल्यानंतर पप्पांनाही त्यांनी कलर लावला. आणि छान असतं मुलांना सगळे सण कसं फॅमिलीसोबत आपण सेलिब्रेट करतो ना, ते एक वेगळाच आनंद असतो. आणि मग पप्पांनाही कलर लावला. मग पप्पांनीही थोडा कलर लावला. पप्पांनी थोडं शर्ट वगैरे घातलेलं नव्हतं म्हणून मी तेवढं काही शूट केलेलं नाही आहे. तर अंघोळ अजून झालेली नव्हती त्यामुळे मग इकडे माझी अंघोळ झालेली होती तरी मलाही कलर लावला त्यांनी आणि मीही थोडा कलर लावला. मग त्याला मग त्याच्या फ्रेंडसोबत तो गेला, स्वयं गेला निघून. आणि त्याला पण मग तो केला एन्जॉय, पण इकडे नाही आहे, त्याच्या फ्रेंड्ससोबत गेला. सर्व फ्रेंड्स आणि स्वयं सर्वजण मिळून सेलिब्रेशन केलं त्यांनी. पण गोलूची खूपच धमाल चालू होती आणि खूप पूर्ण भिजलेलं होतं. ही आहे त्याची पिचकारी, जे हातोडा टाईप आहे ना तशी त्याची पिचकारी आहे. समोर ते थोडं खेळून दाखवेलच तुम्हाला. त्याच्या पप्पाकडून त्यांनी आदल्या दिवशी यूट्यूबवर पाहून सर्च करून ती पिचकारी त्यांनी मागवलेली होती. बघू शकता कसली भारी पिचकारी आहे, युनिक आहे ना. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग इकडे सर्व महिला आम्ही, आज महिला दिनही आहे आणि रंगपंचमी आहे. मग थोडंसं आम्ही महिलांनीही सेलिब्रेशन केलं छान असं. जास्त काही पाणी वगैरे नाही आहे, पण अशा कोरड्या कलरनीच आम्ही सर्व महिलांनी सेलिब्रेशन करत होतो आम्ही. आणि छान वाटतं. कसं रंगपंचमी वर्षातून एकदाच येते, त्यामुळे सर्वांनी सेलिब्रेशन केलंच पाहिजे. थोडं का होईना तरी सेलिब्रेशन झालं पाहिजे. जसं असेल तसं. तर आमचं या सर्व गल्लीतल्याच महिला आहेत, तर सर्वांनी आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं आणि खरंच छान वाटलं. आजचा दिवस छान होता. कलर जात नाही, नंतर जात नाही, पण असू द्या 2 दिवस जरी नाही गेलं ना, पण त्या आठवणी तरी राहतात ना. आणि त्या आठवणी खरंच प्रत्येकाने ठेवल्या पाहिजे. नाहीतर काय, दरवर्षी आपलं असतं डेलीचं रुटीन चालूच असतं, पण त्यासोबत जे काही सण येतात किंवा त्यातच आपली जी एन्जॉयमेंट असते ना, खरी एन्जॉयमेंट यातच असते. ते आपण कशा पद्धतीने सण सेलिब्रेट करतो यातच खरी एन्जॉयमेंट असते. आणि छान वाटलं यावर्षीही. मुलांचं खरं तर पहिलं लहानपणाचे दिवस आठवतात. खरं मुलांकडं बघितल्यानंतर तर आपले लहानपणाचे दिवस आठवतात. तर इकडे बघू शकतात अवतार माझा. फायनली मी आता आंघोळ करायला आलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रंगपंचमीचा मुलांनी एन्जॉय केलेलं किंवा आम्ही कसं सेलिब्रेशन करतो आहे कसं वाटलं, नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असतील ते. आणि असेच माझे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.